देवो भव आचार्य देवो भव नमस्कृत्य हात जोडून पुन्हा गुरु महाराजांचं मनामध्ये स्मरण करायचं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गुरु परम गुरु परमेश्वर परात्परो सद्गुरु महाराज देवताभ्यो नमः। नमस्कारान् समर्पयामि। सगळ्यांनी पुन्हा उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं। सीधे हाथ में जल लीजिए। सगळ्यांनी म्हणायचं शरीर शुद्धर्थ षडंग न्यासंच करेशे। छोट्या तांबड्यात पाणी सोडून द्यायचं। आता आपल्याला या ठिकाणी न्यास करायचे आहे। न्यास म्हणजे काय? शरीराचं शुद्धीकरण व्हावं म्हणून केलेली क्रिया त्याला काय म्हणतात? न्यास म्हणतात। आता दोन्ही हात समोर करायचे आहे। शरीराची पूर्ण ऍक्टिव्हिटी म्हणजे न्यास।